कोलकातामध्ये झालं आहे ते त्याच्यासाठी जे काही दोषी लोक आहेत फक्त एकाचं नाव त्यांनी पुढं करून दिलं आहे. त्याच्या मागे जे मेन लोक 7-8 लोक 150 ग्रॅम ऑफ सिमेंट सापडलं आहे त्या PM रिपोर्टमध्ये आणि अजूनसुद्धा बाकीच्या लोकांचे नावं पुढे आलेले नाही आहेत कारण त्यांच्या मागे आहे पॉलिटिकल बॅकग्राऊंड. मग असे लोक त्यांच्या मागे पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे ते बिंदास राहतील. त्यांना जर काहीच झालं नाही की आपल्या मागे मोठा माणूस आहे आपण काही केलं तरी आपल्याला काहीच होणार नाही आहे. अशा लोकांना लवकरात लवकर 21 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यानंतर अशी गोष्ट करायची हिम्मत झाली नाही पाहिजे. ओके. तो सबके लिए रूल्स है ना कि अगर पुलिस पे ऑन ड्यूटी हमला हुआ तो फिर वो उस पे लगता है, IPC लगता है, सब तरफ लगता है. डॉक्टर्स पे क्यों नहीं? अगर डॉक्टर्स पे कोई हमला कर रहा है तो क्यों नहीं लगता? अच्छा. सब लोग छूट जा रहे हाँ कि हाँ ठीक है आमचा पेशेंट वाचला नहीं, मार दो इनको, कुछ नहीं, ये 2 मिनट थोड़ा शांत बैठ जाएंगे एंड देन एवरीथिंग विल बी फाइन. अच्छा. कुछ होगा नहीं. बट ऐसे अगर डॉक्टर